माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड आणि मिळकतीबाबत रेकॉर्ड तपासून रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची सुरुवात केली। तत्कालीन सांगली आणि मिरज नगरपालिका आणि कुपवाड नगर परिषद इत्यादी मिळून सन 1998 मध्ये महापालिका झाली। वेगवेगळ्या नगरपालिका मिळून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका झाल्याने रेकॉर्ड वेगवेगळे होते। त्याचं एकत्रित करून अद्ययावत पद्धतीने जतन करणं आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीनुसार रेकॉर्ड रजिस्टरमध्ये नोंद करण्याची कार्यवाही होणं आवश्यक। अपुऱ्या कर्मचारी वर्ग आणि साधन सामग्रीमुळे ते झालं नव्हतं। ही बाब माननीय आयुक्त यांच्या निदर्शनास आल्यावरून मालमत्ता विभागाकडील खुला भूखंड बरोबर अन्य महापालिका मालकीच्या मिळकतीचे रेकॉर्ड अद्ययावत करून रजिस्टरमध्ये नोंदी करण्याचं काम सुरू करण्यात आलं। त्यासाठी एक मुख्य नोंदणी अधिकारी, अन्य 5-6 नोंदणी अधिकारी, सेवानिवृत्त महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी यांची तात्पुरती नियुक्ती करून महसूल दप्तरी नोंदी तपासणी करून महापालिकेच्या मिळकती शोध घेतला जातोय। त्याचबरोबर नगररचना, कर, बांधकाम, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तीनही शहरातील सर्व वॉर्डनिहाय खुल्या भूखंड मनपाच्या इमारतीबाबत माहिती संकलित करू। सदर भूखंडास कंपाऊंड महापालिका मालकीचा फलक आहे। कसे याची माहिती घेऊन त्याची तपासणी रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येतं। सदरची सर्व कागदोपत्री माहिती संकलित करून महसूल सदरी असलेले रेकॉर्ड बरोबर तपासणी अंती रजिस्टरमध्ये करण्यात येणार आहे। संगणक प्रणालीद्वारे सदरची माहिती संग्रहित होणार असल्याने हे रेकॉर्ड महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडील मिळकतीबाबतचे रेकॉर्ड अद्ययावत होणार आहे। ठिकाणी किंवा त्यांच्याकडे भांडवल असत नाही किंवा जे आर्थिक निर्णय आहेत त्या आर्थिक निर्णयामध्ये महिलांना फारसं सहभागी करून घेतलं जात नाही, साधू तर नाही ना। तुमच्या घरी एखादी टीव्ही आणायची, फ्रीज आणायचे निर्णय कोण घेतो? कुठल्या कंपनी आणायचा, किती इंच आहे, कोण घेतो निर्णय? स्पष्ट जे असेल ते मान्य करायचं। घरचे पुरुषमध्ये ठरवतात आणि ते जाणतात त्या ठिकाणी। कसं काय म्हणलं गेलंय, मम्मी अधिकार कुठला टीव्ही घेऊ, किती इंच घेऊ, किती रुपयाचा घेऊ, हे काय विचारलं जात नाही। त्याला कारण आपलं त्यामध्ये आर्थिक कॉन्ट्रिब्युशन नसतंय, आपल्याला भांडवल नाही, त्यामध्ये उद्योजकता मागे राहते का मागे राहते। त्यामुळे अशा अनुषंगाने जर आपल्याला महत्वाचा मुद्दा काय आहे की जोपर्यंत एखादी समस्या निवडत नाही, लक्षात ठेवा की तुम्हाला रिसर्च करायचा किंवा एखादा सेमिनारचा पेपर तयार करायचा असेल तर पहिली स्टेज काय असेल तर काय पाहिजे, विषय निवडला पाहिजे। निवडला गेला पाहिजे तुमच्या समोर कुठली ना कुठली समस्या निर्माण झाली गेली पाहिजे। आता आर्टचे विद्यार्थी म्हणते तुम्ही कॉमर्सवर बोलताय, आर्ट वरती काय घ्यायचं? एखादा इंग्लिश डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे, त्याला वाटलं की मला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।